आज आपण सर्वजण अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो। महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून एक मोठा युग पुरुष आपल्याला मिळालेला आहे। अण्णाभाऊ साठेंनी मोठे साहित्यिक होते, त्याचबरोबर ते लेखक होते, नाटककार होते, कादंबरीकार होते आणि त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक गीत या ठिकाणी गायलेले आहेत। त्यांचं फकीरा ही कादंबरी अत्यंत गाजलेली कादंबरी आहे। त्या कादंबरीवरती चित्रपट निर्माण झाला। तो चित्रपट आम्ही शाळेत असताना तो पाहिलेला आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न आहे, परंतु त्याचबरोबर ते रशियामध्ये गेले होते। अत्यंत कमी शिक्षण झाले, पण रशियाची ओढ होती। रशियाला गेल्यानंतर त्यांनी रशिया पाहिला, परंतु परत भारतात आले। पंडित नेहरू पंतप्रधान असताना रशियाला गेले आणि रशियाच्या पंतप्रधानांनी त्यांना विचारलं की बा अण्णाभाऊ साठेंचं कसं काय, अण्णाभाऊ साठेंची माहिती सांगा। पंडित नेहरूंनी ती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसताना त्यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या पीएला फोन केला। त्यांच्या पीएनी यशवंतराव चव्हाणांना फोन करून ती माहिती घेतली आणि रशियामध्ये ती माहिती पंडित नेहरूंना सांगितली गेली आणि पंडित नेहरूंनी ती माहिती या रशियाच्या पंतप्रधानांना दिली। असं या ठिकाणी आपल्याला एक साधम्य मनुष्य रशियाचे पंतप्रधान त्यांची आठवण करतात की त्यांच्या कामाची, साहित्याची, विचाराची, समतेची आणि मानवतेची पावती आहे। अण्णासाहेबांचं दुसरं महत्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णासाहेबांनी मोठा भाग घेतला आणि पवारांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला। आज सगळं होत असताना, एवढा उत्सव असताना सगळ्या नागरिकांच्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्र देशातल्या पंतप्रधानांना विनंती करतो की लवकर लवकर साहित्य अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पदवी मिळावी, ही अशी आमच्या सगळ्या जनतेच्या वतीने मी या ठिकाणी शासनाला, केंद्र शासनाला विनंती करतो।